आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. हर्षताई. हा. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते हर्षताई. तर आपल्या समोर आता हर्षा वायकोळे या अ, रेखीते ग्रँड मास्टर, काय त्यांना प्रवासात मिळालं आणि त्यांच्यामध्ये काय बदल झाला, या त्या प्रवासात त्यांनी सुरुवात करावी असं मी त्यांना सांगते. हा तर रेगी जॉईन करायच्या आधी मला म्हणजे मी फार निगेटिव्ह होती आणि कोणाचं म्हणणं ऐकून न घेणारी होती आणि म्हणजे असं प्रतिउत्तर पटकन देणारी होती. पण रेग्गी जॉईन केली तेव्हा मग एकदम म्हणजे फरक असा झाला की आणि बसली त्याच्यासाठी आर्थिकता आणि आरोग्यासाठीच रेग्गी जॉईन केली होती. तर मग जॉईन केल्यानंतर फर्स्ट डिग्री झाली तेव्हा हळूहळू निगेटिव्हिटी खूप सारी निघूनच गेली आणि घरात पॉझिटिव्ह सर्व म्हणजे घरातलं वातावरणही पॉझिटिव्ह झालं. नंतर मग थर्ड डिग्री पर्यंत आल्यावरती जे ब्रह्मांड काय आहे हे मी म्हणजे फक्त चित्रात बघितलं होतं. पण ते मी डोळ्यासमोर प्रत्यक्ष मेडिटेशन मध्ये बघितलं की म्हणजे सगळे तारे ग्रह कसं फिरतात हे मला मेडिटेशन मध्ये दिसत होतं. ते पाहून खूप आनंद झाला आणि नंतर मग ग्रँड मास्टरला आले. ग्रँड मास्टरला आल्यावरती नाही म्हणजे ग्रँड मास्टर करायची इच्छा झाली ताईकडून की कर म्हणून असं. पण मग मनामध्ये थोडंसं हे होतं की फीचं कसं हे करेल म्हणून मॅडमला विचारलं. मॅडम बोलल्या नाही होईल हो जाएगा. तर मग तेव्हापासून 3 वाजले की मला जाग यायची ब्रह्मांडाकडे बाहेर खिडकीतनं बघायची. मला ग्रँड मास्टर व्हायचंय. काहीतरी व्यवस्था करा म्हणून असं. तर तसं करता करता 8 दिवस निघाले आणि ग्रँड मास्टरला मी ऍडमिशन घेतलं. ग्रँड मास्टरला घेतलं प्रवास चालू झाला. पण खूप म्हणजे खूप छान झाला की हा म्हणजे जे हातामध्ये जे व्हायब्रेशन वगैरे व्हायचे म्हणजे रेगीचं. तर मला आनंद झाला. 1-2 जणांना मी रेकी दिली पण तर त्यांना फरक जाणवला. कोणाला म्हणजे दिलं तर एक म्हणजे गावाकडे सासू आहेत माझ्या. त्यांना दिल्यावर त्या अक्षरशः म्हणजे त्याच्याबद्दल त्यांना काही माहितीच नव्हती. पण त्या म्हणत मी अक्षरशः इथून म्हणजे मंदिर मंदिर थोडं जवळच होतं. मंदिरात जाऊन नमस्कार करून आले म्हणे. एवढं मला फरक जाणवला. तर त्यांना खूप आनंद झाला. हे काहीतरी आहे म्हणे तुझ्यामध्ये. तर ते 3-4 जणी सगळ्या मला बोलायला लागल्या की काय आहे आम्हालाही सांग त्याच्याबद्दल असं म्हणून. आणि त्यांनी ऐकूनही घेतलं. आम्ही करू म्हणे जॉईन करायचंय आम्हालाही असं म्हणून. आणि मग नंतर ग्रँड मास्टरला आल्यावर परत झालं सर्व काही व्यवस्थित झालं आणि ऑफर्मेशन मुलगाही छान अभ्यास करायला लागला. आणि मॅडम म्हणजे जे काय ते सांगितलेलं आय चूज वर ते आईस्क्रीमचं वगैरे दाखवलेलं. तर मिस्टरांना थोडा राग आलेला. म्हटलं मग नंतर म्हटलं की आपणच चूज केलेलं आहे तर आपल्यालाच करायचं आहे. आपण निवडलेलं आहे. तर मग एक्सेप्ट केलं. पण मग एक गोष्ट होती की मी काल मान्यच नव्हती करत की म्हणजे का आपण म्हणजे हे करा ऐकून घ्यायचं असं म्हणून. पण नंतर मग थोडस लव्ह बॉन्डिंगचा प्रोटोकॉल केला. तर मग तेव्हा परत आतून इच्छा झाली की चला आपणच माघार घेऊया. तर तेव्हा मी स्वतःहून त्यांच्याशी बोलली. तेव्हा एकदम वातावरण छान झालं. मस्त झालं मॅडम. आणि नंतर मग आतून एक आवाज येत होता की या जन्मावर या जगण्यावर आपण शतता प्रेम करावे. तेव्हा मग मला असं वाटलं की खरंच आपण आपल्या याच्यावर प्रेम केलं तर आपलं सेल्फ लव्ह ही वाढेल. आणि चांगलं म्हणजे खूप छान वाटत होतं मॅडम त्या गोष्टीतने. आणि जे मृत्यूचं ध्यान घेतलं तेव्हा मी ते आधीच पाहिलेलं होतं की मी तेव्हा इमोशनल होऊन जायची स्वप्नामध्ये बघायची तेव्हा की मी खरंच रडते माझ्या मागे सगळे रडत आहेत मी मेलेली आहे असं वगैरे. पण मग नंतर ते जे घेतलं तेव्हा ना तेव्हा माझी भीतीच निघून गेलेली होती. तेव्हा मॅडम विचारत पण होत्या की तुम्हाला काही जाणवलं का. म्हटलं नाही मॅडम मला काहीच नाही जाणवलं. ते मी आधीच बघितलेलं होतं त्याच्यामुळे मला ती नंतर भीतीच नाही वाटली त्याची असं. आणि हा आणि मेडिटेशन तर ग्रँड मास्टरचं आवडलं मॅडम मला खूप. म्हणजे इच्छा पहिले कसे यायचं माझ्या मनामध्ये खूप म्हणजे मन नाही तो लागत मेडिटेशनला. खूप विचार यायचे. हळूहळू स्थिरत्वही आलं. बसायलाही मला त्रास होत होता. तर मी आता बसू शकते एकसारखं बसू शकते मेडिटेशनला. छान वाटलं. आरोग्यामध्ये काय बदल केला?
आरोग्यामध्ये बदल म्हणजे माझा हात खूप दुखायचा मॅडम. आता तो कधीच दुखणार, कधीच बंद झाला हेही नाही कळलं. आणि मुलालाही दम्याचा त्रास होता, त्यालाही रेकी दिली तर त्यांचा दमाही निघून गेला. म्हणजे आता त्रासच नाही त्यांना, अक्षरशः रात्र रात्रभर तो बसून काढायचा. तर त्याचा त्रास तो पूर्ण निघून गेला. आणि छान झालं मॅडम, आनंद आनंद सगळीकडे असं झालेलं आहे आता. रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी झाली ताई असं तुम्ही म्हणाल? रिव्हर्स जर्नी 10 वर्ष, 10-12 वर्षांनी झाली. आता असं वाटतंय की म्हणजे खूप काहीतरी करायचंय आपल्याला, असं पुढे जायचंय आता. आणि मिस्टर पण बोलले, गाडी तर नाहीये पण गाडी शिक, म्हणजे काहीतरी कर, आता घरी राहण्यापेक्षा काहीतरी करायचंय. तर आता मलाही खूप उत्साह वाटत आहे की काहीतरी करायचंच आहे आपल्याला, घरी बसायचं नाहीये असं. येस. ओके. आणि हा. तुम्ही करणार आहात. हो ओके. मॅडम, आता म्हणजे हा, मागे जायचंच नाही, आता पुढे जायचंय, अध्यात्मातही पुढे जायचंय. आणि याच्यात मेडिटेशन करूनही खूप म्हणजे खूप काही कमवायचं आहे याच्यामध्ये असं. हिलिंग मध्ये हा. सुद्धा पुढे जाऊ शकता स्वतःला जर घडवलं तर अधिकही. ओके. दोन्ही हो गोष्टी हो सुरू. हम्म. हो, केलेलं आहे मॅडम, हिलिंगचेही मला थोडं मिळालेले पैसे. अरे वा. सुरुवात झालेली. 300 रुपये तरी मिळालेले मला. आणि ते नक्कीच. मी दानही केलेले, म्हणजे कुलदैवतेच्या मंदिरामध्ये दिलेले. बर. हो. तर ग्रँड करत राहा. मास्टरचा प्रवास तर खूप छान, खूप छान आहे मॅडम, खूप सही, मला सांगता येत नाहीये शब्दामध्ये, पण खूप छान आहे. म्हणजे एक असं, हे आपल्या मागे काहीतरी हात आहे, की आपण भक्कम आहोत, की आता भीती निघून गेलेली आहे. मी 2 शब्दही बोलू शकत नव्हती, बोललं तरी माझं हात पाय कापायचे कोणासमोर. आज मी 10 लोकांसमोर थोडं तरी बोलू शकते. म्हणजे गावी गेलेलं ना, तर लग्नाची जी बोलणी होती, त्या सगळ्या 10-12 लोकांमध्ये मी एकटी लेडीज बोलत होती मॅडम त्याच्यामध्ये. तर ती हिंमत फक्त ग्रँड मास्टर मुळेच आलेली आहे मला. आणि त्याच्यामुळे कसं मान सन्मानही त्याच्यामुळेच मिळालेला. 4 लोकही म्हणजे आता ऐकून घेतात माझं म्हणणंही. खूप छान वाटलं मॅडम. खूप एवढंच छान. सांगेल मॅडम. की म्हणजे नात्यांमध्येही तुम्हाला ती म्हणजे मिळालंय, नात्यामध्ये पण प्रेम वाढलेलं आहे. तर प्रेम मी वाढलं तुम्हाला हो. असं विचारेल की तुमचं एक उद्दिष्ट काय असेल पुढे, आता यापुढे? उद्दिष्ट म्हणजे मला सर्वांना. मला आर्थिकतेच्या दृष्टीने विचारायचंय की तुमचं हा, आर्थिकतेच्या दृष्टीने तुम्ही काय पावलं उचलाल किंवा या ऊर्जेचा कसा उपयोग कराल? ऊर्जेचा म्हणजे दुसऱ्यांनाही हिलिंग करेल आणि त्याच्याबद्दलही माहिती देईल. आणि थोडे कमवेल पैसे, की म्हणजे घरच्या लोकांनाही ग्रँड मास्टर करायला मी असं. खूप छान. मिस्टरांनाही बसवायचंय मला, आणि बसवेलच, ग्रँड मास्टर करायचंच आहे. धानी कुटुंब बनवणार. ज्ञानी कुटुंब बनवणार. हम्म. खूप छान. खूप खूप धन्यवाद ताई. हर्षाने अनेक जणांना रेकी दिली आणि हर्षाच्या माध्यमातून कुटुंबही मला वाटते त्यांच्या नणंदबाई आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत यांनी ऊर्जा खरंच छान प्रकारे पुरवली. हिलिंगही बऱ्याच जणांना दिली. हो ना हर्षा? हो हो मॅडम. आणि माझ्या भाच्याला तर तुम्हाला माहितीच होतं, तो थोडासा सायकिक प्रॉब्लेम होता, त्याच्या घरात सिम्बॉल दिले. तर मॅडम, जो मुलगा कधी न बोलणारा होता, तो माझ्याशी म्हणजे कधी त्याने मामी म्हणून हाक मारली नव्हती. आता तो मामी म्हणून सतत म्हणजे फोनवरही बोलेल, किंवा गेलं तर मग आपल्याशी बोलेल तरी. आणि मी तुमच्या घरी येतो असंही बोलेल. म्हणजे बदल भरपूर झाला त्यांच्यामध्ये. नक्कीच. हिलिंग देत राहा. छान होणार. सगळ्या गोष्टी ठीक होणार. हं? हो हो हो. आपण एका विशेष परिस्थितीमधून येतो. मानसिक ताण असतो. कुठं काही परिस्थितीचा प्रश्न असतो. पण ना ऊर्जा मार्ग दाखवते. हे आलेल्या इंट्युशन्स कडे लक्ष देत राहा. तुम्हाला नक्कीच संकेत येतात ब्रह्मांडाचे. नसेल हा, अजूनही तो खडतर प्रवास. कर्मफळ आहेत. नसेल संपला खडतर हो प्रवास. पण एवढं लक्षात ठेवा, तो प्रवास, तो खडतर प्रवास असू दे, त्या सगळ्या गोष्टी असू देत, तो मार्ग ना आता संपण्यावर आहे.
कारण ब्रह्मांडाने सोबत हो. दिली आहे. अंधार निघून जाणार आहे, प्रकाशाची सोबत घेऊन चाललो तर. एक लेव्हल अशी येणार आहे, तर तो अंधार निघून जाणार आहे, पुढे प्रकाश असणार आहे. हं? हो मॅडम, मला नेहमी मेडिटेशन मध्ये एक हात, आशीर्वाद रूपी हात दिसत असतो. बऱ्याच वेळा दिसतो आणि एक डोळा दिसतो की म्हणजे माझ्याकडेच बघत आहे असं वाटतं मला, की म्हणजे एक आशीर्वादच मिळत आहे मला असं वाटतं. नक्कीच, नक्कीच. तर आता हा. हळू-हळू तू बेबी त्या डोळ्याचा अर्थ काय आहे तुम्हाला हळू-हळू समजेल. तुझा आतले डोळे उघड आणि पुढे निघ. मी तुला बघतो आहे. अनेक सगळे अर्थ असू शकतात. बरोबर ना? फक्त आता हळू-हळू, हळूहळू पुढे जात राहायचं, मार्ग काढायचा. एक लक्षात घ्या, मेडिटेशन करतो आहे, मला भरपूर संकेत येत आहेत, पण मी बसलेला राहतो आहे, असं नाही चालणार. ॲक्शन घ्यावीच हो लागणार आहे. ओके? हो हो हो. तुमची आता रिव्हर्स जर्नी झाली आहे. तुम्ही 10-20 वर्षांनी लहान झालेले आहात. त्या वयापासून पुन्हा कामाला सुरुवात करा. परत पुढे निघा. हो मॅडम. आयुष्यामध्ये वाटतेच वेळा, की हो, आपल्या आयुष्यामध्ये असं आहे, तसं आहे. गेले ते दिवस. कोण कुठे गेले ते दिवस? पुन्हा जगूया. पुन्हा 20 वर्ष मागे गेलेलं आहे. आता पुन्हा ते सगळे स्वप्न पूर्ण करूया आणि होणार. होणार मॅडम. हं? हं. ओके? अधिक काही विशेष हो. बोलायचं आहे? कोणाला थँक यू म्हणायचं आहे? मला नाही. मॅडम, तुम्हालाच थँक्यू, तुमच्यामुळेच इथपर्यंत पोहोचलो. मला नाही, तुमच्या बहिणीला, जिने तुम्हाला रिक्कीला पोहोचवलं. हो हो. आणि थँक यू तुमच्याशी भांडण केलेल्या त्या सगळ्या लोकांना, ज्यांच्यामुळे तुम्हाला कुठेतरी अंतर्मनाला वेदना झाल्या होत्या त्यांना. त्यांनी कुठेतरी हा. हर्षाला तिच्या आतल्या हर्षमय स्वभावासोबत ओळख करण्यासाठी इथपर्यंत पाठवलं होतं. हो. बरोबर ना? त्यांनाही थँक यू हो म्हणा. मॅडम. हो. थँक्यू म्हणायला शिकले मॅडम. आता रिक्षाने कुठेही गेलं काही तर सर्वांना थँक्यू म्हणजे पैसे देतानाही त्या कृतज्ञता व्यक्त करते मॅडम. छान. नक्कीच. खूप सुंदर. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे आणि असाच आनंद, अशीच भरभराट, असंच सर्व एक लेव्हल असते, की 3rd डिग्री पर्यंत आपला प्रवास वेगळा असतो. ओके. तेथे फक्त अनुभव घ्यायचे असतात. इथे रेकी दिली, हा अनुभव आला, हा आला, हा आला, हा आला, हा आला. ओके. ग्रँडमास्टर नंतरचा प्रवास, ग्रँडमास्टरला आल्यापासूनचा प्रवास हा स्थिरत्वाचा प्रवास असतो. हा घेऊ दे, हा घेऊ दे, हा घेऊ दे, हा घेऊ दे, असा नसतो. तर आतून बदल घडत असतो तो. आतून, अंतरंगामधून बदल होत असतो. मग तो शारीरिक लेव्हलवर होतो हळू-हळू. मग तो मानसिक लेव्हलवर होतो हळू-हळू. संथ गतीचा प्रवास तो. नंतर मग तो शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक हो. तो हा. आतला प्रवास आहे. ओके. म्हणून ग्रँडमास्टर मधला असा छोटा-छोटा, छोटा-छोटा असा अनुभव नाही सांगता येत. 3rd डिग्री पर्यंत वेगळा प्रवास असतो. ते उथळ पाणी असते असं म्हणूया. आणि मग नंतरचं पाणी संथ गतीने पुढे जाणारं. पण मात्र ते संथ गतीने जाणारं कसं असते, ते ना स्वतःचा शोध घेत जाणारं. स्वतःच्या हळू क्षमता वाढवत जाणारं. वेगळा प्रवास असतो हा. त्यामुळे हर्षा 3rd डिग्री पर्यंत एवढ्या भरभरून एक गोष्ट सांगायच्या. आता इथचा प्रवास कळत नाहीये तो कसा झाला आहे. अधिक हर्षा थोडासा 1 महिनाभर मेडिटेशन झाल्यानंतर तुम्हाला कळणार आहे, की मी इथून काय जमा केलं आहे. हं. हो हो. खूप छान प्रकारे सगळ्या गोष्टी होत असतात. आतला प्रवास होत असताना बऱ्याच वेळा अ, कधी तो तळ गाठायला, कधी पुढे जायला वेळ लागतो. पण कळेल सगळ्या गोष्टी. आनंदी आनंद सर्वीकडे. पुढील भावी आयुष्यासाठी हर्षाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. बस पुढे निघा धन्यवाद. आणि तुम्ही निघणार आहात. या ब्रह्मांडाच्या वतीने माझा शब्द आहे हर्षा तुम्हाला. या ब्रह्मांडाच्या वतीने मी कोण शब्द देणारी, पण माझा या ब्रह्मांडावर विश्वास आहे आणि म्हणून ब्रह्मांडाच्या वतीने तुम्हाला शब्द देते. आज आहे हर्षा. आर्थिक परिस्थिती. हर्षा सगळे या बाजूने पुढे निघाल्यात. शारीरिक, मानसिक, भावनिक. फक्त आर्थिकतेचा जो एक खरोखर मोठा डोंगर पडलेला होता. तर त्या डोंगराचा भार ते ते कमी झाला आहे आता. ओके. मार्ग सुस्त आहेत. पण अजूनही त्याला वेग आलेला नाही आहे. तर त्यासाठी आता कार्य करायचं आहे पुढचं.
मग ते कार्य आपलं आध्यात्मिक प्रगतीसह मूलाधार स्ट्रॉंग करत करत पुढचा मार्ग आणि पुढचं वर्ष मात्र फार वेगळं असणार आहे. ओके. हो जसं मॅडम, नक्कीच. तुमच्या बहिणीने यावर्षी वेगळं शेअरिंग केलं आहे, ती वेगळी होती मागच्या वर्षीपेक्षा. हर्षा, जो मार्ग सुरू झाला आहे त्यापेक्षा उच्च भरारी गाठलेली हर्षा मला पुढच्या वर्षी दिसणार आहे. हो मॅडम, नक्कीच. हं? चला. आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. मॅडम आत्मा आपली नमस्ते. मॅडम